श्री विठ्ठल नाम महात्म्य पर अभंग। नाम संकीर्तन सदा सर्व काळ, अखंड प्रेमळ देह जाचे, तयाशीच भक्ती म्हणावी निर्धार, जाणती उत्तर ज्ञानवंत, क्षण एक काळ जाऊन दिरिता, आवडी हे चित्ता पांडुरंगी, बहिणी म्हणे जीव जाईल सर्वथा, काळ जाऊन दिरिता नामाविण, जलाविण मीना होय प्राणसाठी, तैसे नाम पोटी आवडे जा, भक्ती हे तयासी सज्ञान बोलती, येरते जलपती वाऊगेची, तृषाक्रांता जेवी उदकाची आवडी, तैसी जया ओढी संकीर्तनी, बहिणी म्हणे वांझ इच्छिती बाळक, तैसे नाम सुख आवडे त्या, भक्ती नाही हाटी घेई जे विकत, हिंडता वनात सापडेना, चित्ताची साठी भक्ती हे साधेल, आणिक जे बोल वायाविण, भक्ती नाही पाही जाणीवेचे घरी, धनाढ्य मंदिरी सापडेना, भक्ती नाही राजा प्रधानाचे घरी, भक्ती नाही पारी चौधरीच्या, बहिणी म्हणे भक्ती साधावया एक, पाहिजे विवेक पूर्ण देही, भाव तेथे भक्ती, भक्ती तेथे ज्ञान, ज्ञाने समाधान होय चित्ता, मग तू सहज समाधी पावशी, चित्त नामापाशी लीन होता, संत समागमी असोनी श्रवण, सदा सावधान अनुक्रमी, बहिणी म्हणे भक्ती पाहिजे कारण, मग त्या निर्वाण पद प्राप्ती, भाव शुद्ध तरी मोक्ष तया शुद्ध, यासी ग्वाही वेद पाहा तुम्ही, अशुद्ध तो भाव करी घात सर्व, अंगी वसे गर्व तयाची या, भक्ती हेची मोक्ष भक्ती हीच मुक्ती, भक्ती ते विरक्ती सत्य खरी, बहिणी म्हणे भक्ती पाहिजे सुदृढ, मग तया गूढ कासयाचे, गुरु मंत्र देव औषध भावार्थे, फळ एक चित्ते पाहे ऐसे, याची निर्धारे भावार्थेसी भज, हृदयीचे गुज सांगितले, पाषाण प्रतिमा भावे भजलिया, इच्छितसे तया फळ पावे, बहिणी म्हणे ज्याचा भावार्थ चोखट, तयासी वैकुंठ रुकडेची, भावार्थ वाल्मिका आला तो फळाशी, झाले सप्त ऋषी भावार्थेची, या लागी भावार्थ असावा साधका, करीतसे रंका राज्य निधी, कौशिकाशी भाव फळा आला सत्य,
भावार्थ अगत्य पाहिजे तो, बहिणी म्हणे भाव इच्छा फलदानी, पावसी निर्वाणी मोक्षपदा। भक्ती बळे इच्छा पुरवितो देव, आला अनुभव पुंडलिका। म्हणून या भक्ती असावे कारण, आहे नारायण भाव तेथे। पक्व तुलसी पत्रा आत प्रवेशून, तुलसी भगवान तुका नये। द्रौपदीची वस्त्रे स्वये झाला देव, पोह्यासाठी गाव सोनियाचा। भाजीची या पाने तृप्त केले ऋषी, भावे गणिकेसी वैकुंठ ते। बहिणी म्हणे भाव तुझी आम्हा देव, नाही या संदेह अणुमात्र। भावार्थाचे दावे देवाची या गळा, तयासी मोकळा कोण करी। विचारिता जन्म सोशी गर्भवास, द्वारपाळ त्यास करी बळी। भावार्थाचे खुंटी बांधिला हा देव, सोडी ऐसा राव कोण आहे। बहिणी म्हणे भाव तंतु कोण सोडी, भावार्थ परवडी देव जाणे। पाचा विषयांचा समूह एकत्र, होनी परत्र अंतरले। या लागी संगती उपाय ते भले, आपणही केले तरावया। कुरंग तो जाण नादासी वेधला, प्राणासी मुकला क्षणा माझी। स्पर्श करोनिया सापडला हस्ती, मारी नेम हाती पाहसी तू। पतंग रूपासी भुलोनी दीपकी, प्राणी गेला दुःखी होऊनिया। रसनेचा लोभ धरुनिया मीन, न लागता क्षण जीवे गेला। भ्रमर गुंतला कमलिनी गंधे, गेला प्राण विधे तये वेळी। बहिणी म्हणे पाचा विषय पाच जण, वेचुनिया प्राण न सुटती। नामे विनक्षण जाऊने दिघडी, चित्तासी आवडी सर्व काळ। भजन हे तया बोलिजे देवाचे, मने काया वाचे समर्पिले। संत समागमी श्रवणाची आर्त, चित्ती अखंडित प्रेम भाव। बहिणी म्हणे मन नेणे विषय सुख, नित्य जाहरिख नाम पाठी। तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम। श्री विठ्ठल ब्रह्म कर्म पर अभंग। तपाचे सामर्थ्य आहे बहु मोठे, पाही तू वरिष्ठे मागिल ते। विश्वामित्रे सृष्टी केली से दुसरी, जाणत पावरी गायत्रीच्या। वसिष्ठे धरित्री दर्भाची अग्री, ठेविली सामुग्री तपाची हे। सूर्यतेज आले समक्ष साक्षीसी,
तयाच्या तपासी कोण वर्णी अगस्तीने केले आचमन सिंधूचे तप हे तयाचे अति उग्र बहिणी म्हणे तप जयापाशी असे तयासी सायास कासयाचे वर्णा माझी एक ब्राह्मण वरिष्ठ ऐसे मागे श्रेष्ठ बोलिले म्हणून ब्राह्मण पूजावे आदरे मोक्षाची ती द्वारे प्राणियासी ब्राह्मणाचे मुखी सदा वसे वेद जाणता ती भेद अर्थ त्याचा बहिणी म्हणे देव वाहे ज्याची लाथ हृदयी विख्यात असे ठावे ब्राह्मणाचे मुखे तृप्त होय देव पहा अनुभव रोकडा या लागी ब्राह्मण वंदावे मस्तकी शास्त्रे समस्तकी बोलताती ब्राह्मणाचे मंत्रे पाषाणी प्रतिष्ठा धरिलिया निष्ठा प्रगटे देव बहिणी म्हणे देव कलियुगी हेची ऐशी हे वेदाची असे साक्ष ब्राह्मणाचे तीर्थ प्राप्त होय जया पृथ्वीची ही तया घडती तीर्थे या लागी ब्राह्मण श्रेष्ठ सर्वापरी जयाची द्वारी सर्व सिद्धी ब्राह्मणाची कृपा होय जयावरी कल्याण तोवरी कल्पकोटी बहिणी म्हणे ज्याचे दर्शनेची पाप जाया पोआप जळोनिया ब्राह्मणाची सेवा घडे एक क्षण इच्छा होय पूर्ण अंतरीची म्हणून तयासी भजावे पूजावे आदरे घालावे लोटांगण ब्राह्मणाचे काजे वेचलिया प्राण इंद्रपदी जाण वासतया बहिणी म्हणे ऐसे ब्राह्मण हे थोर मोक्ष हा किंकर तया पाशी ब्राह्मणाची आज्ञा देव वंदी शिरी मुक्ती आज्ञाधारी जयापाशी या लागी ब्राह्मण तारक कलियुगी धन्यतेची जगी सेविती त्या ब्राह्मणाचे देही मूर्त भगवान वेद तो आपण मुखी जया बहिणी म्हणे त्यांचे काय वर्णू एक शरीर विवेक रूप त्यांचे चहुवर्णा माझी वरिष्ठ ब्राह्मण समीपता जाण मुक्ती त्यासी ब्रह्मची ब्राह्मण बोलताची श्रुती वचन वंदिती लोकत्रय ब्राह्मण झालिया नाही अधोगती देव सर्व ध्याती ब्राह्मणासी बहिणी म्हणे जे हे गायत्रीचे स्थळ पहाया केवळ देह ज्यांचे ब्राह्मण कोणासी म्हणावे निश्चित पहावा अर्थ विवेकेची मग ते वंदावे भजावे सप्रेमे
मोक्षदानी नेमे वेदवाक्य जीव देह जाती वर्ण कर्म धर्म पाहावे ते वर्म शोधनिया बहिणी म्हणे ज्ञान पांडित्य ब्राह्मणी विवेके करोनी पहा चित्ती जीव हा ब्राह्मण म्हणावा इत्यर्थ तरी येथे अर्थ सापडेना सर्वाठाई जीव सारिखाची एक पशु पक्षी देख चांडाळादी पुढे जीव होती मागे बहु झाले ब्राह्मणत्व आले नाही तया बहिणी म्हणे जीव प्राणी मात्री एक ब्राह्मणत्व देख म्हणू नये देहची ब्राह्मण म्हणू जरी आता न घडे तत्वता विवेक दृष्टी विचारुनी आधी ब्राह्मण तू कोण मग तू भजून सुखी राहे देह हे सर्वांचे एकची जाणीजे पंचभूते सहजे ते सर्वाठाई तारुण्य वार्धक्य बालत्व देहासी जाणावे जीवासी स्थान तेची देह तेथे जीव जीव तेथे देह ब्राह्मण तो काय म्हणू तया बहिणी म्हणे सर्व योनिशी शरीरे सारिखीची बारे विवंचिती जरा मृत्यू भय सर्वासी समान तरी ते ब्राह्मण म्हणू कैसे या लागी विवेक धरोनी मानसी ब्राह्मण पदासी ओळखावे माता पितयाच्या जाळीले शरीरा ब्रह्महत्या नरा केवी नोहे बहिणी म्हणे देह ब्राह्मण तो नव्हे विवेक वैभवे विचारिता आता वर्ण हाची ब्राह्मण म्हणावा तरी तो अनुभवा नाही काही ब्राह्मण वेगळा वर्णाही अतीत पाहता निश्चित भासतसे श्वेत तो ब्राह्मण क्षत्रिय आरक्त वैश्यवर्ण पीत नाही ऐसे कृष्णवर्ण शूद्र नाही ऐसा भेद आयुष्याचा बांध सारिखाची बहिणी म्हणे वर्ण ब्राह्मण तो नव्हे विवंचुनी पाहे मना माझी आता याती लागी म्हणावे ब्राह्मण तरी ते निर्वाण नये चित्ता निरसोनी सर्व विचारावे दाते उरे ते आयते ओळखावे ऋषी शृंगी झाला मृगीची ये पोटी गौतम शेवटी कुशास्तरणी जंबूक तो ऋषी जन्मला जांभुळी वाल्मिकाची कुळी वारुळी ते कैवर्तकी पोटी व्यास तो जन्मला विश्वामित्र झाला क्षत्रणीचा वशिष्ठाचा जन्म उर्वशी उदरी अगस्ती निर्धारी कलशोद्भव नारद प्रसिद्ध ठाऊका सर्वासी दासी हे तयासी प्रसवली बहिणी म्हणे याती नव्हेची ब्राह्मण ब्राह्मणाची खूण वेगळीच म्हणू जरी आता ब्राह्मण पंडिता न माने तत्वता मनातेही
जाणता विवेक निवडितो बरा, ब्राह्मण तो खरा ज्ञानवंत। क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मणादी सर्व, पांडित्य अपूर्व करीती सर्व। पद पदार्थाचे करीती विवरण, सर्व वर्ण जाण काव्य अर्थ। अविंधादिक ही करीती पांडित्य, ब्राह्मण त्या तथ्य कोण मानी। बहिणी म्हणे आयसे ओळखावे जनी, ब्राह्मण निर्वाणी कोण कैसे। आता म्हणो जरी कर्म ते ब्राह्मण, चहुवर्णी जाण कर्म आहे। म्हणून म्हणावे कर्मिक ब्राह्मण, आहे तेची खूण वेगळीच। आपुल्याची कर्मी वर्तता ती वर्ण, तयासी ब्राह्मण म्हणू नये। बहिणी म्हणे कर्म विचारिता पाहे, ब्राह्मणत्व नोहे कर्मासी ते। शास्त्रासी प्रमाण आपुलाले कर्म, वर्णाचा स्वधर्म आचरती। तयासी ब्राह्मण कैसे नि बोली जे, विचार हा की जे मना माझी। कोणे वर्णी कर्म शास्त्र न बोलेची, आज्ञा समर्थांची सर्वावरी। बहिणी म्हणे वेदाप्रमाणे चालती, सर्व त्या बोलती ब्राह्मण केवी। आता धर्म यासी म्हणावे ब्राह्मण, तरी हे अप्रमाण दिसतसे। ब्राह्मण ते भिन्न जाणते जाणती, ज्ञानी ओळखती आत्मदृष्टी। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा जाण, धर्म हा प्रमाण सांगितला। अन्नदान द्रव्य गोदानादी सर्व, चहुवर्णी भाव सारिखाची। बहिणी म्हणे धर्म नव्हे तो ब्राह्मण, ब्रह्मपरीक्षण वेगळेची। स्वर्गलोक प्राप्ती होय जया धर्मे, ब्राह्मण उत्तम तेही नभती। ब्रह्म जाणे तोची ब्राह्मण बोलिजे, येरते सहजे ब्रह्म बीज। नाना यज्ञ दान अनुष्ठान तप, ब्राह्मणाचे रूप तेही नोहे। बहिणी म्हणे किती सांगावे मनासी, ओळखी हे कैसी ब्राह्मणाची। ब्राह्मण तो एक सांगेन इत्यर्थ, जेणे हा वेदार्थ साठविला। वेदाही प्रमाण तोची असे केला, वरिष्ठ तो भला गुरु सर्वा। थोर नाही दुजे ब्राह्मणा वाचोनी, कैवल्य ज्याचे प्राप्त होय। मोक्षाधिकारी जयाचे निशब्दे, जळती प्रारब्धे दृष्टी मात्रे। ब्रह्म ब्राह्मणासी नसे अणुभेद, साधा हे निर्द्वंद्व तया पाशी। बहिणी म्हणे चिन्ह कोण त्याचे जाणे, विवेके शहाणे ओळखती। गुणात असोनी गुणासी नातळे, क्रियेसी नाकळे अनुमात्र। तोची गा ब्राह्मण ओळखावा जनी, द्वैत जया स्वप्नी
आढळेना षडूर्मी रहित षडभावा नातळे दोषांचे निमेळे सापडेना बहिणी म्हणे सत्य नसंडी सर्वथा ब्राह्मण तत्वता तोची एक निर्विकल्प जया समाधी जोडली चित्तासी अमोली परब्रह्मी तोची एक खरा ब्राह्मण वेदार्थे आणि कती मते पाखंडाची सर्वाभूती एक आत्मा देखियेला शांतीचा ओतीला मूर्तिमंत बहिणी म्हणे जैसे आकाश सर्वत्र तैसा तो एकत्र जगा माझी अंतर्बाह्य एक अखंड अद्वय प्रत्यक्ष प्रमेय अनुभवे तयासीच जाण म्हणावे ब्राह्मण जयाचे निर्वाण परब्रह्मी अनपेक्षा जयाचे आंदण हे जाण करतल विज्ञान हाती वसे बहिणी म्हणे काम क्रोध सर्व गेले तेथेची राहिले ब्राह्मणत्व शमदम सर्व साधिले नवगुण संतोषे संपन्न सर्वदा जो ब्राह्मण वरिष्ठ श्रेष्ठाचाही श्रेष्ठ जयाचे निभ्रष्ट मोक्ष पावे तृष्णा मोह दंभ गेला अहंकार वृत्ती निर्विकार सर्व कर्मी बहिणी म्हणे ज्याची निमाली वासना ब्राह्मण तो जाणा ब्रह्मनिष्ठ ब्रह्मभाव देही सदा सर्व काळ ब्राह्मण केवळ तोची एक श्रुती स्मृती साक्ष करूनी बोलिले नाही म्या ठेविले गुज काही ब्रह्मीच सर्वदा वर्तती इंद्रिये ब्राह्मण तो होय याची अर्थे बहिणी म्हणे ब्रह्मी नांदे तो ब्राह्मण यातिशी प्रमाण नसे तेथे हरी कथा करी म्हणे हरिदास संत वृत्ती त्यास संत म्हणती क्रियेपाशी नाम आपण ठसावे न लगे सांगावे सकळ लोका सोन्याचे घडणार सोनार त्या म्हणती वैद्य तो म्हणती वैद्यकीने बहिणी म्हणे तैसे ब्रह्म जेथे नांदे ब्राह्मण तो वेदे प्रतिष्ठिला ब्रह्म जाणे तोची बोली जे ब्राह्मण वेदाचे वचन साक्ष यासी पहा अनुभव आपुलिया देही शास्त्राची या ग्वाही करोनिया द्वादश कलाया जया अंगी तेज सूर्य तो सहजन बोलता राजचिन्हे अंगी राजा तोची एक करी जो कनक परिस तोची पुरविल काम तीच कामधेनु वारिल मरणु अमृत ते बहिणी म्हणे तैसा ब्रह्माचा जाणता ब्राह्मण तत्वता तोची एक ज्ञाननिष्ठ सदा लक्षी लक्षयुक्त चित्त ते विरक्त विषय भोगी तोची एक जगी ब्राह्मण निर्धार पहा चमत्कार मना माझी
फलाची ही आस नाही मना माझी, वर्तता सहजी स्वधर्मेची। बहिणी म्हणे दुजे न देखे आणिक, ब्राह्मण तो एक ओळखावा। भक्ती ज्ञान आणि वैराग्य मानसी, वेद जाणत्यासी प्राप्त झाले। तोची रे ब्राह्मण जाण ब्रह्मवेत्ता, आणिक तत्वता द्विजोत्तम। विरक्ती हे सत्य जया अंगी भार्या, ज्ञानाग्नि ज्ञानिया साग्निक तो। गुरुवचनी सर्व नित्य नैमित्तिक, अखंड विवेक आत्मयाचा। शांती दया क्षमा भाव तो निजबोध, अपत्ये प्रसिद्ध जया होती। बहिणी म्हणे ऐसे देखोनिया चिन्ह, तयासी ब्राह्मण वेद बोले। सद्गुरुचे वाक्य तेचे अग्निरूप, समिधा स्वरूप वासना ते। ऐसा तो साग्निक बोली जे ब्राह्मण, विषया मारून शेष भोगता। अविद्या स्मृतीसी काम क्रोध युक्त, होऊन यथोक्त आश्रमी तो। बहिणी म्हणे ऐसे ब्राह्मण ते सत्य, वेदार्थ निश्चित हाची खरा। सद्गुरु वचनी ज्ञानाग्नि प्रगटला, हृदयी राहिला जयाची ये। तयासीच जगी ब्राह्मण म्हणावे, सांगितले स्वभावे मनाचिया। विषयांचा होम ज्ञानाग्नित करी, पूर्णाहुती खरी मनाची ती। बहिणी म्हणे ऐशा चिन्ही चिन्हांकित, ब्राह्मण निश्चित तोची एक। एक ते ज्योतिषी एक ते पाठक, अग्निहोत्री एक तीर्थाटनी। परब्रह्म जाणे तोची की ब्राह्मण, देव तो आपण प्रत्यक्षची। एक ते पंडित वैदिक ते एक, गायत्री नेटक ब्राह्मण ते। बहिणी म्हणे एक वीर्य मात्र बीज, ऐसे ते सहज सांगितले। पिंड ब्रह्मांडासी करोनिया ऐक्य, मनी महावाक्य बोध झाला। तयासी ब्राह्मण बोली जे साचार, ब्रह्म साक्षात्कार प्रत्यक्ष हा। मितुपणाचा सबलांश सांडिला, जीव शिव केला ऐक्य ज्ञाने। महाकारणादि देह चार पाहे, शोधोनिया जाये तुर्य पदा। सोहम हंस मंत्र अखंड उच्चार, समाधी साचार अखंडत्व। बहिणी म्हणे ब्रह्मवेत्ते हे ब्राह्मण, यांची या दर्शने मुक्ती जोडे। एकाचा निश्चय गुरुवचनी मुक्ती, एक ते मांडिती त्रिगुण ध्यान। परी आहे मोक्ष वेगळाची जाण, ज्ञानी ते निर्वाण साधिती हो। सगुणची मोक्ष एकाची ये मते, आकार रहिते मोक्ष म्हणती। एक ते भाविती मोक्ष भक्ती ज्ञान,
वैराग्य साधन म्हणती मोक्ष, एक सिद्धीलाची म्हणतात मोक्ष, शास्त्र तेची मोक्ष म्हणती एक, एक ते स्वाचारे मोक्ष प्रतिष्ठिती, फल त्यागी म्हणती मोक्ष एक, मनोजय एक कल्पिताती मोक्ष, ध्यानाचा तो पक्ष मुक्ती म्हणती, एक महतत्व विचारे स्थापिती, मध्यमांस घेती मोक्ष हेतू, एक ते इंद्रिये आचरती यथेष्ट, तोची मोक्ष स्पष्ट मानिताती, एक ते वेदाचे पठनेची म्हणती, मोक्ष एक म्हणती प्रपंचाते, एक क्लेशे जाणा दंडिती देहासी, म्हणती मोक्षासी हेतु हाची, एक ते पंचाग्नी धूम्रपानवनी, मोक्ष हाची जनी स्थापिताती, एक ते संन्यासी जटिल तापसी, मोक्ष हा तयासी स्थापिती ते, एक पंचीकरणे पाहती सर्वदा, म्हणती मोक्ष पदा हेची मूळ, एक मौनी जपी तपी अनुष्ठानी, भाविताती कोणी मोक्ष येणे, एक पंचमुद्रा लाविती आपण, म्हणती मोक्ष जाण येणे होय, एक ती दैवते ध्याती नाना परी, मोक्ष हा अंतरी मानिताती, बहिणी म्हणे मोक्ष आहे तो निराळा, जानती ते कला ज्ञानवंत, नाना परिजन कल्पिताती मोक्ष, परी तो प्रत्यक्ष नसे कोणा, वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडे, तत्वमसी जोडे आत्महित, त्वंपद तत्पद ऐक्य जै होईल, असी पदी मूळ सापडेल, बहिणी म्हणे वृत्ती होती जै निश्चळ, तुटे तै पडळ प्रपंचाचे, श्रोत्र आणि त्वचा चक्षु जिव्हा घ्राण, ज्ञानेंद्रिये जाण पाच ऐसी, याहुनी वेगळा आत्मा तो निश्चये, अनुभवे पाहे मना माझे, वाचा पाणी पाद शिष्ण आणि गुद, कर्मेंद्रिये सिद्ध पाच ऐशी, अंतःकरण मन बुद्धी चित्त चौथे, अहंकार येथे पाच वातो, शब्द स्पर्श रूप रस गंध जाण, विषय दारुण पाच ते हे, बहिणी म्हणे ऐसा पंचविसा शोध, तत्पदीचा बोध करी मना, पंचकोश आणि तापजे त्रिविध, ईशणा प्रसिद्ध हारपल्या, तयासी ब्राह्मण बोलीजे ती सत्य, विचारोनी सत्य सांगितले, षडूर्मी आणि षडभाव देहीचे, विचारे ही साचे ओसंडिले, बहिणी म्हणे इच्छा निरास हा जेथ, ब्राह्मण तो सत्य ब्रह्मवेत्ता, वाचे लक्षयाचा जया अंगी बोध, सत्शब्द स्वानंद सापडला, तोचे ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण बोलीजे, विज्ञान सहजे देह त्याचे, ज्ञप्ती अखंडता पूर्णता बाणली, समाधी लागली
असंप्रज्ञ। बहिणी म्हणे चिन्ह हेची ब्राह्मणाचे, निश्चये शास्त्राचे सांगितले। सत्शब्दी समर्पी स्वधर्माचे फळ, होनी आढळ ब्रह्मनिष्ठ। तयासी ब्राह्मण म्हणू आम्ही शुद्ध, मोक्ष तो प्रसिद्ध भेटी होता। अहंकार अंगी जयासी न साहे, करतेपणी नये दुजेपण। बहिणी म्हणे ऐसे ब्राह्मण भेटता, ब्रह्मसायुज्यता घरा आले। देव अंतरला योगही लोपला, भाव दुरावला प्राणियासी। काय करावे ते संचित ओखटे, विषय गोमटे वाटताती। नाम नये मुखी नावडेची भक्ती, जीवासी विरक्ती चिंता देते। बहिणी म्हणे संत साधू महानुभाव, नावडे तो ठाव पातक्यासी। जडलेशे चित्त विषयी सर्वदा, नये ब्रह्मबोधा आत्मनिष्ठे। पूर्विल संचित नाही शुद्ध ज्याचे, देहपातकाचे ओतिवते। अहंकार देही काम क्रोध लोभ, आवडे अशुभ कर्म जासी। बहिणी म्हणे श्रेष्ठा न मानी प्रमाण, तेची एकही न ओळखावे। अंधा लागी जेवी उदयला भानू, कोल्हिया चंदनू व्यर्थ जैसा। ज्ञानहीना तेवी आत्मा हा प्रत्यक्ष, नये मना साक्ष मूर्खपणे। चंद्राचा प्रकाश कावळ्यासी पाहे, वानरासी काय वस्त्रे होती। बहिर्यासी काय गीत तानमान, श्वानासी प्रमाण जयापरी। नपुंसका जेवी पद्मिनी सुंदरा, प्राणाविन नरा भोग जैसा। बहिणी म्हणे तैसा सन्मार्ग मूढासी, बोधिता तयासी सिद्ध नाही। नाही जया हेत प्रीती ते सुबुद्धी, वैराग्याचा विधी ठाऊकी हे। तया ज्ञान प्राप्ती न घडे सर्वथा, मोक्षाची ते कथा केवी तेथे। काय तो संदेह असे या अर्थासी, पाहिजे क्रियेसी अंगी बळ। बहिणी म्हणे हेत धरी जैसा भक्त, तेणेची तो मुक्त होय भावे। घृतासी तो संग अग्नीचा जालिया, मीठ घातलिया जळा माझी। संगाचा स्वभाव लागला जयासी, सामर्थ्य तेजासी सहज जाण। लोखंड परिसा झगटले जेव्हा, माघासी ते किंवा वृक्षवल्ली। बहिणी म्हणे चंद्र पौर्णिमेसी द्रवे, सिंधुसी हे लावे सहज येती। हिंगाची या संगे कापूर नासला, लवणे विध्वंशीला क्षीरयोग। म्हणून या संग करावा तोवरी, जो हो सौख्यकारी प्राणियासी। केशर काजळासी संगत जालिया,
काजळाचा तया संग लागे। बहिणी म्हणे संग धरावा तो ऐसा, मोक्ष तो अपैसा होय जेणे। चंदनाचा संग झालिया निंबासी, चंदनत्व त्यासी ठसावले। तैसा संत संग कळला जाणीजे, विवेक हा कीजे मना माझी। पुष्पाचे संगती तंतूचाही मान, तुलसी संगे जाण मृत्तिके ते। बहिणी म्हणे संग करी रे नेटका, धरुनिया टेका आत्मनिष्ठा। ब्रह्मत्वाची खूण जप गायत्रीचा, जो सर्व वेदांचा मूळ मंत्र। तयाहून परते आहे से सांगती, जाणावे ते मतिमंदहीन। गुणसाम्य ऐसी म्हणती मूळ माया, गायत्री ते जया ब्रह्मरूप। आकार उकार मकाराचे बीज, ओंकाराचे निज उन्मनी हे। इज पासून या झाले वेदविद, गायत्री प्रसिद्ध वेद माता। बहिणी म्हणे जया गायत्रीचा जप, तो ब्रह्मस्वरूप केवळ जाणा। वर्णाश्रम धर्म शुद्ध आचरावा, भगवंत धरावा एका भावे। ऐसे जो न करी ब्राह्मणाचा तो धर्म, जाणावा अधम पाप देही। आधी स्नान संध्या गायत्रीचा जप, करावा निष्पाप अष्टोत्तर शत। त्यावरी मग तर्पण करावे, धर्म हा स्वभावे विप्रा लागी। गीता राम नाम जपावे सादर, घेऊनी विचार प्रेम भावे। मग यथाविधी देवाचे पूजन, धूपदीप जाण मंत्रयुक्त। नैवेद्य वाढूनी वैश्वदेव कीजे, प्रांतीचे ठेविजे स्विष्टकृत। नैवेद्य करोनी स्विष्टकृत कीजे, शेवटीचे दिजे बलिदान। तये काळी कोणी आला जो अतीत, जाणावा भगवंत देवरूप। आधी पूजा त्यांची मग इतरांची, त्या उपरी भुक्तीची पंक्ती कीजे। ग्रासोग्रासी देव आठवावा जाण, न करावे भोजन असाक्षी ते। बहिणी म्हणे येणे कर्म ब्रह्मनिष्ठ, रोकडे वैकुंठ प्राप्त त्यासी। वेद तो जीवात्मा, वेद तो परमात्मा। ब्रह्मसुख महिमा ज्याचे निहा, वेद नवता जेव्हा ब्रह्मांड कैचे तेव्हा। सुख दुःख भोगणे जीवा कासया पाहे, ओंकार ब्रह्मीचा बिंदू तेथून उपजला वेदू। त्रिगुणेसी वाढला भेदू ब्रह्मांडाकारे, ऊर्ध्वमूळ अधो शाखा प्रसवला वेद देखा। खांद्या पत्र पुष्प सर्वथा निर्माण झाल्या, छंद पद जटाक्रम अरण्य ब्राह्मण जाण। विस्तारला वेद आपण ब्रह्मस्वरूप, कर्मतेची ब्रह्म जाण ब्रह्मतेची कर्म आपण। कर्म ब्रह्म नाही भिन्न वेदार्थ बोले, तत्वार्थ वेदीचा अर्थो
वेदांताचा मतितार्थो। जेणे निरसे संसार भेदू अद्वय बोधे। अद्वय ऐसे हे वचन दुसरे नव्हेची हे जाण। स्वसंवेद्य अवघा आपण सर्वी सर्वत्र। भूतमात्रे व्यापक तोची तू वर्त तू देख। व्यतिरेकान्वये सुख अनुभवे पाहे। बहिणी म्हणे वेदान्वये ज्ञान ते निखळला हे। वरकडते मलिन होये अंधाची ये परी। कर्म आदि अंती मध्ये ब्रह्मभाव। जाणे तो अनुभव ज्ञानियाचा। ऐशिया स्थितीचे ब्राह्मण ते खरे। येरते पामरे ओळखावे। ओंकार आदरी तत्कारे समर्पी। सत्कारे स्वरूपी ऐक्य करी। बहिणी म्हणे तेही ब्रह्मचे निर्भ्रांत। अनुभवोनी तथ्य लीन होय। तुकाराम 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 तुकाराम।